शिवशक्तींचा वचननामा असं त्याला नाव दिलेलं आहे आणि आता राज ठाकरे उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात हा वचननामा प्रसिद्ध केला जाईल। आताची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। तर मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंनी नेमकं जाहीर आपल्या वचननाम्यामध्ये कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत हे आता थोड्याच वेळात आपल्या समोर ते सांगणार आहेत। कोणकोणत्या मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश आहे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितपणे आपल्या सर्व मुंबईकरांना हे सांगणार आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी नेमकं काय काय या वचननाम्यामध्ये आहे याची जी उत्सुकता होती ती आता संपलेली आहे। थोड्याच वेळात वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे आता आपल्याला दिसतायत। वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे। कशा पद्धतीचा हा वचननामा असेल, मराठी माणसांना काय साथ घातली जाईल, त्याचबरोबर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर कशा पद्धतीने भाष्य केलं जाईल हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वाहतूक कोंडीची समस्या आहे, त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये पाणी तुंबण्याची समस्या आहे। त्यामुळे या सर्वांवर काय ठाकरे बंधूंच्या वचननाम्यामध्ये उत्तरं लिहिलेली आहेत, काय ते वचन देणार आहेत याकडे सर्वांची लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर शिक्षणाचा मुद्दा आहे, आरोग्याचा मुद्दा आहे, इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्या संपूर्ण मुद्द्यांसंदर्भात वचननाम्यामध्ये काय नेमकं दडलेलं आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात हा वचननामा आता प्रकाशित केला जाणार आहे। सेना भवनातली ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला दिसत आहेत, त्याचबरोबर संजय राऊत सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत। थोड्याच वेळात मुंबईकरांसाठी ठाकरेंचा वचननामा हा आता घोषित केला जाणार आहे। त्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित आपल्याला पाहायला मिळत आहेत। 20 वर्षांनंतर सेना भवनामध्ये राज ठाकरे आलेले आहेत आणि तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे हा वचननामा प्रसिद्ध करणार आहे। हॅलो जमलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत। आज तुम्हाला एक शिवसेना भवनात अत्यंत आकर्षक आणि सुंदर चित्र दिसतंय। सन्माननीय राज ठाकरे यांचं शिवसेना भवनामध्ये 20 वर्षांनी आगमन झालेलं आहे आणि जवळजवळ सगळेच पत्रकार मगाशी उद्धवजींना आणि राजसाहेबांना तोच प्रश्न विचारत होते, 20 वर्षांनी आलात कसं वाटतंय? महाराष्ट्रालाच बरं वाटतंय। मी माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेबांचं इथे आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो। राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणं म्हणजे आजही हिंदू अनडिवायडेड फॅमिली काय आहे याचं चित्र आहे। हा जमाना सध्या उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आल्यापासून सगळं काही संयुक्त होत आहे। संयुक्त सभा, संयुक्त पत्रकार परिषदा, संयुक्त मुलाखत आणि संयुक्त वचननामा। आज शिवशक्ती म्हणजे महाराष्ट्रातल्या 3 प्रमुख पक्षांची जी आघाडी आहे, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त वचननामा आज प्रकाशित होतो आहे, प्रसिद्ध होतो आहे। खरं म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी या सभागृहामध्ये वचननाम्यावरती सविस्तर चर्चा करून लोकांना माहिती दिलेली आहे। पण आज त्याचं अधिकृतपणे प्रकाशन होईल हे निमित्त आहे। पण पुन्हा एकदा राजसाहेब आणि उद्धव साहेब हे पत्रकारांसमोर संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत। मी सगळ्यात आधी 20 वर्षांनी शिवसेना भवनात आगमन झालेल्या राजसाहेबांचं स्वागत करतो पुष्पगुच्छ देऊन। उद्धव साहेब त्यांचं स्वागत करतील। मी माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांना विनंती करतो त्यांनी संयुक्त वचननाम्याचं प्रकाशन करावं।
धन्यवाद. जय महाराष्ट्र. आता मला असं वाटतं की राजसाहेब राजसाहेब सुरुवातीला त्यांचं निवेदन करतील आणि त्यानंतर आपण उद्धवजींकडे माईक देऊ. ऑन हां. इथे आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं भगिनींचं मी इथे स्वागत करतो. माझे मित्र संजय राऊत यांनी आत्ता वारंवार उल्लेख केला 20 वर्षानंतर राज ठाकरे आले. 20 वर्षानंतर मला खरं तर 20 वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय. 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आज मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवनमध्ये आलो. मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवनमधल्या आहेत. त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाही आहे किंवा कळत नाही आहे. पण जुन्या शिवसेना भवनमधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला, रोमांचकारी आणि आनंददायी आणि अशा पण त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या. म्हणजे त्या 77 साली मला असं वाटतं शिवसेना भवन झालं आणि 77 सालीच त्यावेळेला ती जनता पक्षाचं सरकार आलं होतं आणि मग इथून तिकडे ती सभा ह्यांची आटपल्यानंतर इथे शिवसेना भवनवरती दगडफेक झाली होती. त्यावेळेला काय काय झालं तेव्हापासूनच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. पण आता मी त्या आठवणीमध्ये रमत नाही. आज इथे शिवशक्तीचा आज शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर करत आहोत. मला असं वाटतं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्या दिवशी या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये या काय गोष्टी आहेत हे मला असं वाटतं आपल्यासमोर त्या दिवशी सांगितलेल्या आहेतच. त्याच्यामुळे आता त्याच्यावरती परत किती चर्चा करायची हे मला असं वाटतं आपण त्या गोष्टींचा विचार करावा. या व्यतिरिक्त जर समजा आपल्याला काही इतर प्रश्न असतील, मला असं वाटतं सन्माननीय उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतीलच. परंतु त्यानंतर जे काही आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील ज्याची उत्तरं आम्ही देऊ शकत असू तर आम्ही जरूर देऊ. तर आम्ही जरूर देऊ. धन्यवाद.